मार्गदर्शन आपण या ठिकाणी होते। एकच संयोजकांनी एकच मोठा हार घालावा। समस्त पाटील बहुजन समाज या पाटील ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना एकच हार घालतोय आणि बरं का सर हा एकत्रीकरणाचा मेळावा आहे म्हणून आम्ही एकच हार घालतोय मोठा। सर हे तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकीकरणाचा मेळावा ठेवला आणि आम्ही सगळ्या पुढाऱ्यांना समस्त पाटकुलकर ग्रामस्थ व पाटकुल बहुजन समाजाच्या वतीनं एकच हार घालतो आणि एकत्रीकरणाची नोंद आम्ही या ठिकाणी सुरुवात करतो। आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं एकच हार घालून समस्त पाटकुल बहुजन समाज पाटकुल ग्रामस्थांच्या वतीनं आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा एकच पर्व बहुजन सर्व एकच पर्व एकच पर्व धन्यवाद सर्व एकच पर्व एकच पर्व बहुजन सर्व एकच पर्व बहुजन सर्व। धन्यवाद। मान्यवरांनी बसून घ्यावं आणि ज्यांच्या भाषणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहात तो बहुजनाचा धन्यवाद बहुजनाचा संघर्ष योद्धा सन्माननीय प्राध्यापक लक्ष्मण हक्के सरांना विनंती करतो की सर मोर्चा बहुजनाचा मोर्चा दीनदल्लांचे कैवारी बहुजनांचा धन्यवाद बहुजनांचा संघर्ष योद्धा आदरणीय लक्ष्मण हक्के सरांना विनंती करतो की सर आपल्या मनोगताला सुरुवात करावी। ज्यांच्या नावातच लक्ष्मण आहे आदरणीय हक्के सर आपल्या मनोगत व्यक्त करा। मान्यवरांनी खाली बसावे। हक्के सरांनी बोलायला सुरुवात केलेली आहे। ज्याला कुणाला ओबीसीचं आरक्षण पाहिजे काळूरामजी तुम्ही इतिहास सांगितलाय त्यामुळे मी इतिहास सांगत नाही। ओबीसी म्हणजे काय बीसी आणि बीसी म्हणजे काय बॅकवर्ड क्लासेस म्हणजे काय मागास वर्ग। मग आता ज्याला कुणाला मागास वर्ग मध्ये यायचं आहे ज्याला कुणाला मागास वर्गीयाचं आरक्षण घ्यायचं आहे त्याला फक्त जीआर आणि ऍफिडेव्हिटद्वारे मागास वर्गामध्ये येता येईल का? नाही येता येणार। कारण गावगाड्यामध्ये आमच्या अनेक पिढ्यांनी सामाजिक दुजाभाव चालू केला। गावगाड्यामध्ये शेकडो वर्षापासून आमच्या दीनदलित बांधवाला या गावगाड्यामधल्या ग्रामदैवताच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश नाकारला। त्या माणसांना रिझर्वेशन पॉलिसी आहे, गरिबी हटवण्यासाठी आहे। गरिबी हटवण्यासाठी मागासवर्गीयांचं आरक्षण आहे का? नाही। आरक्षण हे प्रतिनिधित्वासाठी आहे, आरक्षण हे अवसर आहे, आरक्षण ही संधी आहे। मग मी काय म्हणलं होतं की आता आपल्याला आंतरजातीय विवाह करावे लागतील, रोटी बेटी व्यवहार करावा लागेल। कारण मागासवर्गीयांचा पहिला निकष कोणता असेल तर रोटी बेटी व्यवहार होतात का? नाही होत। म्हणजे गावातल्या सरपंचाचं ओबीसीचं आरक्षण पडलं। आता सोलापूरच्या जिल्हा परिषदेचं अध्यक्षपदाचं आरक्षण कुणाला पडलंय? ओबीसीला पडलंय। आता मी कुठे उभा आहे? पाटकुळमध्ये उभा आहे आणि मला माहिती आहे ना पाटकुळ हा ओबीसीचा बालेकिल्ला आहे की नाही? आता इथं ओबीसीचा माणूस निवडून येणार का नाही येणार? येणार की नाही? मग आता जर हे बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन जर सोलापूरच्या जिल्हा परिषदेचा अध्यक्ष तुमच्या पाटकुळचा होईल का? याचा विचार तुम्हाला आम्हाला करायची गरज आहे। आम्ही कुठे कुणाच्या आरक्षणाला विरोध केला होता? आमचं धोरण काय आहे की आमचं आरक्षण टिकलं पाहिजे। आमचं बलुत्याचं अलुत्याचं 18 पगड जातींचं भटक्या विमुक्त जाती जमातीचं आरक्षण टिकलं पाहिजे। आम्ही तुमच्या आरक्षणाला विरोध केला का? आम्ही एससीबीसीच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला। आम्ही ईडब्ल्यूएसच्या आरक्षणाला विरोध केला का? नाही केला। आम्ही एवढंच म्हणतोय की आम्ही
अगोदरच आमच्या या ओबीसी आरक्षणामध्ये 300 350 आणि जाती उपजातीसह 400 450 जाती ओबीसी आरक्षणामध्ये येतात. आणि मुख्यमंत्री महोदय, आता लिंगे साहेबांनी सांगितलं, डॉमिनंट कास्ट, राज्यकर्ती जमात, गावातल्या गावच्या पॅनल प्रमुखापासून पंचायतीचा, जिल्हा परिषदेचा, नगर परिषदेचा नगराध्यक्ष, शहराचा महापौर, आमदार, खासदार, अनेक मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, देशाच्या संसदेमधले अनेक मंत्रीपद, गृहमंत्रीपद, महसूल मंत्रीपद, सहकार मंत्रीपद, कृषी मंत्रीपद, आता ही झाली मंत्रीपद. सहकार क्षेत्रातले 200 कारखाने, आता कमी जास्त असतील बरं का, 200 कारखाने, 100 सहकारी आणि 100 खाजगी.